नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले 4 दिवस झाले व्हिडिओचा गॅप पडला. आज पुन्हा आपण आले बाजार भावाची अपडेट घेणार आहे. भरपूर जण काही लोक आपलं कुठेतरी बदनामीचं काम हे चालू आहे. काल पण आपल्याला एका जणाचा फोन आला होता. शेतकरीच होते. आता शेतकरी होते का कोण होते ते मला माहिती नाही, पण त्यांनी मला थोडं शिवीगाळ पण केली. पण आपण त्या विषयावर काही जास्त बोलणार नाही आहे. आज 27 मार्च 2025 या विषयावर आपण चर्चा करणार आहे. आजच्या तारखेचे आपण बाजारभाव सांगणार आहे. मागच्या 3 दिवस पहिले जे बाजार होते ते बाजार आणि आजचे बाजारामध्ये बराचसा फरक झालेला आहे. बरंचसं थोडं हे झालेलं आहे. थोडा उठाव आलेला आपल्याला इथं दिसतोय. तरी आपण इथं बाजारभावाची अपडेट घेणार आहे 27 मार्चची. तर मित्रांनो, कालपासून थोड्या बाजारामध्ये 100, 150, 100-200 रुपयाची आपल्याला इथं प्लसमध्ये दिसत आहे. आत्ताच दुपारी आपण फुलंब्री तालुक्याच्या शेतकऱ्यासंग बोलणं झालेलं आहे की आजच फुलंब्री तालुक्यामध्ये कोणते टाकळी इथं 41 रुपयाचे सौदे 2 असे झालेले आहे. टोलडागी जो आहे त्याचा आपण काही एवढी अपडेट घेतली नाही, पण 20 रुपयापुढे तर ते 100% असू शकतो टोलडागी. जर तुमचा VIP सुपर जर माल असला तर 41, 41.5चे सौदे आज पण होत आहे. आणि जर तुमचा मीडियम जर असला माल तर व्यापारी 38 रुपयापासून सुरुवात करणार आहे. 38, 39, 40 असे हे बाजार मागच्या कालपासून होत आहे. काल पण आपल्याला 1-2 फोन आले होते, कारण आपण काल घरी नसल्यामुळे थोडं मार्केटच्या गावाला गेलो असता. तिथं आपल्याला काही व्हिडिओ टाकता आला नाही. 2-3 दिवसापासून कामाच्या येणे आणि आपल्या बेने प्लॉटची हार्वेस्टिंग चालू होती. आपला जो 1 नंबरचा जो प्लॉट होता तो आपला 150 क्विंटल आलेला आहे. आपला खर्च फक्त त्याला 60,000 रुपये झालेला आहे 1 एकरला. बेण्याचा खर्च तुम्हाला तर माहिती आहे, बेनं आपलं खर्च होतं. 60,000 रुपयामध्ये एक 150 क्विंटलचं उत्पन्न आलं आणि आपली बुकिंग झालेली होती तिथं 58 रुपयाची. पूर्ण माल आपला 58 रुपयानं गेलेला आहे. 150 क्विंटलमधून आपण 20 क्विंटल बेनं त्या प्लॉटमधून घरच्यासाठी काढलेलं आहे. आणि जो 20 गुंठ्याचा जो प्लॉट आहे तो आपला अजून बाकी आहे. त्याच्यातून पुन्हा आपल्याला 10 क्विंटल बेनं काढायचं आहे. तर मित्रांनो, आत्ताच 5 मिनटा पहिले एक मंडीतून आपल्याला फोन आला, भोपाल मंडीतून. म्हणजे रात्री 11 वाजेला मला त्यांचा मिस कॉल पडलेला होता. फक्त मिस कॉल मारलेला होता त्यांनी, म्हणजे माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत गेला असेल. मंडीतला व्यापारी होता की बोले दादा, मुझे तुम्हारे इधर भोपाल म्हणजे भोपालमधून MP मधून भोपाल मंडीमधून आपल्याला फोन होता तो की मला गाडी लोड करून द्या. म्हटलं भाऊ, मी शेतकरी आहे, मी काही गाडी लोड करून देत नाही, पण मी माझा जो व्यापारी मित्र होता त्यांना नंबर दिलेला आहे. तर त्यांना मी तिथली पोझिशन विचारली की त्याचं म्हणणं असं आहे की 50 रुपयापासून तर 55 रुपयापर्यंत मंडीचे भाव हे कंटिन्यू चालू आहे, स्थिर आहे भरपूर दिवसापासून 50 ते 55. मी त्यांना सांगितलं की आमचा महाराष्ट्राचा माल येतोय का? तर त्यांचं म्हणणं हा, महाराष्ट्राचा माल भरपूर येतोय म्हणे आमच्याकडे, म्हणून सांगतोय म्हणे की आम्हाला गाडी लोड करून तुम्ही पाठवत जा. रोजची एक गाडी त्यांना लागणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे, असं म्हणत होते ते व्यापारी. तर मित्रांनो, कुठंतरी शेतकऱ्यांना इथं दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. मंडी आपण प्रत्येक व्हिडिओ बघा, भरपूर जणांचे आता जयपूर मंडी आहे, बाराबंकी आहे, भरपूर जणांचे व्हिडिओ येत असतात सोशल मीडियावर, फेसबुकवर, यूट्यूबवर. आपण दररोज व्हिडिओ त्यांचे येत असतात. ते पण व्हिडिओ पहा, त्यांच्यामध्ये 50 रुपयाच्या वरच मंडी भाव आहे. पण कुठेतरी आपल्याकडे शेतकऱ्याला इथं दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. एक युद्ध बी जरा शेतकऱ्यांच्या भोखंडीच बसलं. युद्धामुळे बी जरा शेतकऱ्यांना बराचसा फटका हा इथं बसलेला आहे. काल तिथे एका जणाने असं डोकं लावलं तर डोकं खराब झालं की असं वाटतं की हे व्हिडिओ बनवणं बंदच करावं. आता तुम्हीच आता सांगा मित्रांनो, व्हिडिओ बनावे किंवा नाही. आता फक्त तुमच्यावरच आहे. जर तुमचा रिप्लाय आला बनावा तर आपण व्हिडिओ बनवणार आहे.
नाहीतर आपण व्हिडिओ बाजारभावाचे बनवणार नाही आहे. एक खुल्ला आपण इथं सांगतो आहे की त्या शेतकऱ्याचं शेतकरी होतं का यापर ते आपल्याला माहिती नाही. आपण ते नाव पण सांगत नाही. नाव मला माहिती आहे की तुमच्यामुळे म्हणजे माझ्यामुळे नुकसान झालं. कोण घेतंय कोण घेतंय असं त्यांचं म्हणणं होतं. मी जास्त काही बोलत नाही. तर मित्रांनो, तुमच्याकडे काय सौदे चालू आहे ते पण कमेंट करून सांगा. आजचे जे बाजार झाले जे असेल ते कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे आज काय सौदे झाले. पुन्हा एकदा बाजारभाव सांगतो. एक 38 रुपये 37पासून तर 40 रुपयापर्यंत हे मिडियम मालाचे भाव आहे. आणि जर चांगला VIP सुपर जर माल असला तर 41.5चे सौदे आज झालेले कोलते टाकळे फुलंब्री तालुक्यामध्ये. आणि त्याच्यातला जो डागी टोळ आहे तो 20 रुपयापर्यंत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.